श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. कसे आहेत सगळे? तुम्हाला माझ्या मागं एक आवाज येतो का? आता मी खिडकी लावलेली आहे, बघा बरं, ओळखता येतो का तो आवाज कोणाचा आहे आणि कशाचा आवाज आहे? आता बंद झाला आहे बघा, आहे तो तिथंच आहे. त्या व्यक्तीचं नाव आहे वासुदेव. वासुदेव आलेला आहे आमच्या सोसायटीमध्ये आणि तो छान गाणी म्हणतो आहे बघा. म्हणून म्हटलं चला तुम्हाला ते पण सांगणार. तर तुम्ही म्हणता कशाचा आवाज येते मागं. आणि आधीमध्ये बेल पण वाजणारे माझ्या घरचे, त्यामुळं काही टेन्शन घेऊ नका. घर म्हटलं की ते सगळं आलं, पसारा आला, बेल वाजवणारं आलं, आधीमध्ये कोणतरी येणार, तर समजून घ्या. तर आज मी बोलणार आहे बघा. आता बघा, तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं की श्रावण महिना आला की सगळे सण बी होतात आणि सणाबरोबर काय होतात, काही काही आयुर्वेदिक गोष्टी पण त्याच्याबरोबर जोडलेल्या आहेत बघा. म्हणजे जेवण झालं, परत देवाला वाहणारे बेलपत्र असू द्या, ध्रुव असू द्या, आघाडा असू द्या, ते बेलाचं फळ, कौट, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, ह्या आयुर्वेदिकशी त्याच्याशी जोडलेल्या आहेत बघा. आणि पहिले बघा, हॉस्पिटलपेक्षा आपण काय झालं की लगेच दवाखान्यात जायचं, काय झालं, पण पहिलं कसं व्हायचं की हे सगळे घरगुती उपाय होते बघा. काही असलं की आता बघा, हिमोग्लोबिन वाढत नाही, डॉक्टर काय करतात, घ्या गोळ्या, म्हणजे हे असं होतं. तर पहिले आहे ना, मला आठवतं आमच्या वडील आम्हाला आहे ना गुळ शेंगदाणे द्यायचे बघा. म्हणजे जर किराणाचं सामान जर भरलं ना, तर ते पहिल्यांदी गुळ शेंगदाण्याशी मोठमोठभर खायला द्यायचे ते. कारण त्याच्या मागचं कारणच तसं होतं. त्यावेळेला कुठले ड्रायफ्रूट वगैरे परवडणारे होते का? पैसे कमी, एकत्र कुटुंब, आणि ते बदाम, काजू, खोबरं कोण एवढं खाणार? ते फक्त तुम्हाला खिरीतच दिसतील त्यावेळेला. आता काही नाही, आता सगळीकडं सगळं मिळते, सगळं आजकाल म्हणजे त्याची गरजच झालेली आहे. कारण हे काही आजार वगैरे जे झालेले आहेत ना, तर ते ठीक आहे, चला नको त्या विषयावर बोलायला. तर मला कायच म्हणायचं आहे की श्रावण महिन्यामध्ये बघा, शुक्रवारी हळदी कुंकू वगैरे लावलं जातं सुवासिनीला. आणि आपण जो नागनरसोबा जो ठेवलेला असतो, तर त्याची पूजा तर दर शुक्रवारी होती. कुणी त्याला नाव जीविताचे दिले, कुणी नागनरसोबा. मी नागनरसोबा म्हणते तुम्हाला. तर श्रावण महिन्यामध्ये त्याची पूजा केली जाते बघा. आघाडा, ध्रुवा असं गुळ आणि फुटाणे ठेवतात बघा. आणि त्या महिलांना सुवासिनीलासुद्धा फुटाणे, गुळ वगैरे देतात, दूध देतात, हळदी कुंकू लावतात. असा तो शुक्रवारच्या दिवसाची ही आहे. तर बघा, सर्दी खोकला झाला की त्यावेळेला बघा, म्हणजे गुळ आणि फुटाणे खायचे बघा. कारण आयुर्वेदिक आहे ते आणि चांगलं असतं बघा. तर मी थोडंसं लिहून घेतले, तुम्हाला सांगते. तर सर्दी खोकल्यापासून म्हणजे वाचायचं असेल तर गुळ, खोबरं, फुटाणे हे असे खायचं बघा. त्याने हिमोग्लोबिन पण वाढतं आणि चांगलं असतं म्हणतात. काय म्हणतात ना की पूर्वीच्या काळी बघा, हॉस्पिटल म्हणजे दवाखाने एवढे नव्हते, कमी होते अगदी. पण मग त्यावेळेला ना घरगुती उपायच असायचे बघा सगळे. मला आठवतं खेडेगावामध्ये बघा, पहिल्या त्या दाईमा असायच्या, त्यांना मावशी म्हणतात बघा. तर त्यांच्याकडे ना बाळाचे वगैरे काही जर बाळाला पोटात झालं ना, मला माझ्या सासूबाई आहेत ना, तर त्या असं आयुर्वेदिक औषध द्यायचे बघा लहान मुलांना. मग त्यांना माहिती होती ते आयुर्वेदिकाची खूपच. पूर्वी होतं बघा, हे महिलांना अर्धं डोकं जरी दुखायला लागलं ना, तर म्हणायचे ती अर्धी सुपारी आणायची, ती उघडायची आणि ती कपाळाला लावायची. म्हणजे हे काही बघा ना, आयुर्वेदिक गोष्टी काही किती जोडलेल्या आहेत. तर मला आज तुम्हाला गुळ फुटाण्याबद्दल सांगावं वाटलं. आणि ह्या श्रावण महिन्यातल्या शुक्रवारी जे सुवासिनीने हळदी कुंकाचा कार्यक्रम, म्हणजे एक ते माध्यमच असतं की महिलांना बोलवणं, देणं. आणि त्यावेळेलासुद्धा तुम्ही ते गुळ आणि फुटाणे खाऊन बघा, किती छान लागतात बघा. इतर वेळी कोणी काही खाणार नाही आहे. तर आज चला, मला असं वाटलं की चला तुम्हाला ते शुक्रवारचं थोडंसं सांगावं की प्रत्येक घरामध्ये हे पूजन केलं जातं. महिलांना गुळ, फुटाणे, दूध, हळदी कुंकू, त्यांची ओटी भरली जाते.
असं हे श्रावण महिन्यातल्या शुक्रवारची ही कहाणी आहे बघा. कसं असतं म्हणजे आरोग्य सांभाळायला किती काही काही गोष्टी लावून दिलेल्या आहेत सणाला, हो की नाही. चला, आजची माझी ही कथा आहे तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून सांगा. श्री स्वामी समर्थ.